ठीक. पण लास्ट टाइम काय बघितलेलं, उष्णतेचे परिणाम, बरोबर? Yes, ma'am. रिफ्लेक्शन ऑफ थोडासा पार्ट राहिलेला आहे, तर आपण काय कम्प्लीट करणार. तुम्हाला मी एक एक्सपेरिमेंट दाखवते. आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन बघितलंय ना, तुम्हाला 2 लिहायला सांगितले लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आठवतंय कोणाला? Yes, ma'am. काय होते? फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन. फर्स्ट लॉ काय आहे रिफ्लेक्शनचा? Regular reflection of light. Angle of incidence is equals to angle of reflection, na? Yes? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तुम्हाला मॅम मी दुसरं सांगू रिफ्लेक्शन. काय? Angle of reflection are also not equal. आणि दुसरं काय होता, इन्सिडेंट रे नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे आर इन द सेम प्लेन, बरोबर? इन्सिडेंट रे नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे आर इन द सेम प्लेन. हे 2 लॉज बघितलेले. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. त्यानंतर काय बघितलेलं, टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. कोणते कोणते होते टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन? एक रेग्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर रिफ्लेक्शन आपण कुठे बघतो, जो सरफेस काय असेल तुमचा स्मूथ, बरोबर, आणि फ्लॅट. आणि इरेग्युलर कसा आहे? इरेग्युलर मध्ये काय भेटतं तुम्हाला? इरेग्युलर म्हणजे डिफ्यूज रिफ्लेक्शन. त्याच्यामध्ये काय भेटतं? इमेज कशी भेटते? स्कॅटर्ड. इमेज कशी आहे? कशी भेटते? Scattered. आणि स्पेक्युलर रिफ्लेक्शन म्हणजे आपण जे मिरर मध्ये बघतो ते कसं भेटतं तुम्हाला? शायनी सरफेस. कसा असतो सरफेस तुमचा? शायनी सरफेस. कोणता हे केलेलं असतं सरफेसला? Smooth surface. स्मूथ सरफेस. त्यामुळे आपल्याला इमेज भेटते, क्लिअर इमेज भेटते, बरोबर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. त्यानंतर आपण मल्टिपल रिफ्लेक्शन बघितलेलं. मल्टिपल रिफ्लेक्शन म्हणजे काय? त्यात आपण पुन्हा पुन्हा दिसतो. म्हणजे खूप सारे जर आरसे आपल्या इथे लावले तर एका टाइमला किती वेळा? भरपूर वेळा रिफ्लेक्शन होतं, बरोबर? त्याला काय बोलणार? मल्टिपल रिफ्लेक्शन. ऍट अन अँगल. फर्स्ट रिफ्लेक्शन. आता सपोज इथे काय होणार, इथून लाईट गेली, बरोबर, तिथे इन्सिडेंट होणार, रिफ्लेक्ट होऊन दुसऱ्या आरशावर जाणार. ती जी रिफ्लेक्शनची रे आहे ती दुसऱ्या आरशासाठी काय असणार आहे? इन्सिडेंट रे, बरोबर. त्या दुसऱ्या आरशातून मग रिफ्लेक्टेड रे बाहेर येणार, परत तिसऱ्या आरशावर जाणार, बरोबर. हे कंटिन्युअसली काय होणार तिकडे? कंटिन्युअसली घडणार. त्यामुळे तुम्हाला काय भेटणार? मल्टिपल रिफ्लेक्शन, बरोबर. द लाईट कंटिन्यूज टू बाउन्स बिटवीन मिरर्स अँड क्रिएटिंग मल्टिपल रिफ्लेक्शन. म्हणजे काय होणार? सतत एका आरशावरून रिफ्लेक्ट झालेली रे दुसऱ्या आरशावर काय होत राहणार? बाउन्स, बरोबर. त्यामुळे तुम्हाला कशा इमेजेस भेटणार? मल्टिपल इमेजेस, बरोबर. Yes, ma'am. आणि त्याचंच आपण एक्झाम्पल कॅलेडोस्कोप. कॅलेडोस्कोप बघितलेलं तुम्ही?
कोणीतरी बनवलं ना कॅलेडोस्कोप घरी? येस नो मॅम. मॅम. मॅम स्कॅलेडोस्कोप म्हणजे काय? कॅलेडोस्कोप म्हणजे तुम्हाला थांबा दाखवते. टीचर तुम्ही मागच्या लेक्चरला दाखवलं होतं आम्हाला. हा, अशा प्रकारचा एक कॅलेडोस्कोप असतो. बरोबर. आतमध्ये काय असतात, वेगवेगळ्या कलर्सच्या काचा टाकलेल्या असतात. इथे आतमध्ये, इथे जे आहे ते आतमध्ये काय दिलेलं असतं, वेगवेगळ्या कलरच्या काचा. आपण त्याला कसं निघाल तसं दिसतं ते. आणि इथे तुम्हाला होल दिसतंय, बरोबर. इथून Yes, ह्या ma'am. तुम्हाला काय आतमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स केलेले असतात आणि काचा आणि मिरर्स टाकलेले असतात. ओके, मिरर्स अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात. त्यामुळे तुम्हाला काय भेटतात, मल्टिपल रिफ्लेक्शन. आणि त्या मल्टिपल रिफ्लेक्शन मुळे तुम्हाला काय भेटतात, वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवतो. हे बघा, अशा डिझाईन्स दिसतात याच्यामध्ये. आतमध्ये इथे वेगवेगळे आरसे लावलेले असतात आणि आरशांमध्ये काय टाकलेले असतात, काचेचे जे बांगड्यांचे तुकडे असतात ते टाकून मग तुम्ही इथून काय करायचं, हे गोल फिरवायचं आणि गोल फिरवल्यावर तुम्हाला वेगवेगळे काय भेटतात, डिझाईन्स भेटतात. त्याला काय बोलतात, कॅलेडोस्कोप. काय बोलतात, कॅलेडोस्कोप. तुम्ही जर ऑनलाईन सर्च केलं तर तुम्ही ते घरी पण बनवू शकता. ओके. लेक्चरला सांगितलं घरी कसं बनवायचं. हा, बरोबर. लास्ट लेक्चरला मी सांगितलेलं. हे कॅलेडोस्कोप कशाचं एक्झाम्पल आहे, तर मल्टिपल रिफ्लेक्शनचं एक्झाम्पल आहे. ओके, जर तुम्हाला कोणी विचारलं मल्टिपल रिफ्लेक्शनचं एक्झाम्पल काय आहे, तर ते कॅलेडोस्कोप. ओके, समजलं? येस मॅम. Yes, ma'am. सेकंड एक्झाम्पल आहे मल्टिपल रिफ्लेक्शनचं. सेकंड एक्झाम्पल आहे पेरिस्कोप. काय पेरिस्कोप बरं, कोण सांगेल? पेरिस्कोप. पेरिस्कोप पण आपण घरी बनवू शकतो. पेरिस्कोप मध्ये काय करतो आपण, कुठे यूज करतो पेरिस्कोप? कोण सांगेल पेरिस्कोप कुठे यूज करतो? विसरला तुम्ही? मॅम आपण ते घरातली लाईट हे करण्यासाठी नाही, पेरिस्कोप आपण सबमरीन मध्ये यूज करतो, पाणबुड्यांमध्ये यूज करतो. कसं करणार पाणबुड्यांमध्ये? पाणबुड्या कुठे असतात, खाली, पाण्याच्या खाली, बरोबर. आणि वरून जर दुसरा कोणी शत्रू हल्ला करत असेल किंवा कुठला मोठा वरती मासा येत असेल तर त्या पाणबुडीला कसं समजेल, तर ते पाणबुडीमध्ये अशा प्रकारची काय केली असते, अरेंजमेंट केलेली असते, बरोबर. आता इथे हे दिसतंय, इथे काय असणार आहे, पाणबुडी मधला माणूस इथून बघणार आहे. इथे काय टाकलंय, मिरर टाकलाय, तिरपा मिरर आहे आणि त्याच्या समोर बरोबर तिरपा मिरर आहे. म्हणजे इथून जे काही रेज येतील ते इथे काय होतील, इन्सिडेंट होतील आणि ते रिफ्लेक्ट होऊन कुठे जातील, ह्या मिररवर, बरोबर. ह्या मिररवर परत ते बाउन्स होऊन आपल्याला इथे काय भेटेल, इमेज भेटेल, बरोबर. त्यामुळे हा जो पार्ट असतो तो पाणबुडीचा वरती असतो, बाहेर असतो, जेणेकरून वरून काही जर येत असेल तर तुम्हाला पाणबुडीत बसून काय ते दिसू शकतं, बरोबर. त्यामुळे मल्टिपल रिफ्लेक्शनचा फर्स्ट ऍप्लिकेशन काय आहे, कॅलेडोस्कोप. आणि सेकंड ऍप्लिकेशन काय आहे, तर पेरिस्कोप. ओके, हे युजली कुठे वापरतात, सबमरीन मध्ये, सबमरीन मिलिटरी ऍप्लिकेशन साठी. ओके, इथे दिलं बघा, दे आर ऑल्सो युज्ड इन मिलिटरी ऍप्लिकेशन टू अलाव soldiers to observe enemy position without exposing themselves. सो तुम्हाला आज ह्याला होमवर्कला आज फर्स्ट क्वेश्चन पेरिस्कोपचा लिहायचा आहे. ओके,
पेरिस्कोप काय आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन. 3 पॉइंट्स आहेत, ते 3 पॉइंट्स लिहायचे आहेत. समजलं? Yes, ma'am. फर्स्ट क्वेश्चन, Yes, शॉर्ट नोट ऑन अ Yes, पेरिस्कोप. ma'am. ओके, फर्स्ट क्वेश्चन काय, राईट अ शॉर्ट नोट ऑन अ पेरिस्कोप. आणि डोंट कन्फ्युज इन अ पेरिस्कोप अँड कॅलिडोस्कोप. ओके, कॅलिडोस्कोप मध्ये आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्स भेटतात आणि पेरिस्कोप आपण सबमरीन मध्ये वापरतो. पेरिस्कोप मध्ये 2च मिरर्स आपण वापरतो, जे काय असतात एकमेकांच्या अपोजिट लावलेले असतात, बरोबर. आणि कॅलिडोस्कोप मध्ये आपण मल्टिपल मिरर्स वापरू शकतो. ओके, yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सेम आता ऍप्लिकेशन डेली लाईफ मध्ये आपण मिरर्स तर एव्हरीडे मध्ये आपण वापरतो. सनग्लासेस, बरोबर. सनग्लासेस का युज करतो आपण? फॅशन म्हणून, फॅशन म्हणून, फोटो काढण्यासाठी. मॅम पासून वाचण्यासाठी, कशासाठी? सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी, उन्हापासून बचाव होण्यासाठी. येस, टू प्रोटेक्ट फ्रॉम द सन, सनरेज. जे सूर्यापासून सनग्लासेस जी ग्लास असते, बरोबर, जे ओरिजिनल सनग्लासेस असतात, त्यांची जी ग्लास असते ती ग्लास काय करते, जे अनवॉन्टेड रेज जे आपल्या डोळ्याला हार्मफुल आहेत त्यांना काय करते, ती रेजिस्ट करते, म्हणजे अपोज करते, जेणेकरून अनवॉन्टेड रेज आपल्या डोळ्यात जाणार नाही. सो टू प्रोटेक्ट फ्रॉम द सनरेज. ओके, येस मॅम. त्यानंतर रेअर व्ह्यू मिरर्स आपण पाहिले. रेअर व्ह्यू मिरर्स कुठे? आपल्या गाड्यांना जे मिरर्स असतात, कोणते मिरर्स असतात? कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर, कुठला मिरर असतो गाड्यांना? कॉन्केव्ह मिरर असतो का कॉन्व्हेक्स मिरर असतो? आठवा आणि सांगा लवकर. अंतर्वक्र की बहिर्वक्र, कोणता आरसा असतो गाड्यांच्या बाहेर रिअर व्ह्यू मिरर साठी? कन्फ्यूज मिरर. हा, कॉन्व्हेक्स मिरर की कॉन्केव्ह मिरर? नीट आठवून सांगा. आपल्याला झाले, तुमचे टाइप्स झाले नाहीयेत ना, कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर? नो मॅम. ऐका, मिरर्स म्हणजे बघा, रिअर व्ह्यू मिरर म्हणजे 2 प्रकारचे मिरर असतात, आरसे असतात, जे गोलाकार असतात, वर्तुळाकार बोलतात. 2 प्रकारचे आरसे म्हणजे एक सपाट आरसा जो आपण रोजच्या डेली लाईफ मध्ये वापरतो. ओके, आणि दुसरा प्रकारचा आरसा म्हणजे गोलाकार या वर्तुळाकार आरसा. आणि त्या वर्तुळाकार आरशाचे अजून 2 भाग आहेत, अंतर्वक्र आणि बहिर्वक्र. ओके, स्पेरिकल मिरर्स. स्पेरिकल मिरर्सचे 2 पार्ट आहेत, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह, हे 2 नाव आहेत. ओके, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. ओके, सो कॉन्केव्ह म्हणजे काय? केव्ह म्हणजे गुहा, तुम्हाला माहिती आहे. केव्ह हा शब्द ऐकलाय, केव्ह म्हणजे गुहा. तर कॉन्केव्ह म्हणजे तुमचा जो आरसा आहे तो असा असणार आहे, म्हणजे ज्या काही तुम्हाला भेटणार आहेत इमेजेस ते अशा भेटणार आहेत. आणि कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र, बाहेरच्या साईडला, हा झाला अंतर्वक्र. ओके, आणि बहिर्वक्र म्हणजे कॉन्व्हेक्स, बाहेरच्या साईडला तुमचा फुगीर असणार आहे. ओके, लाईक तुमचा चमचा, तुम्ही जर बघितला कधी चमचा किंवा स्टीलचा चमचा तुम्ही ऑब्झर्व केला, तर स्टीलच्या चमच्यावर तुम्हाला जो असा भाग असतो अंतर्वक्र, आतला भाग असतो, त्याच्यात तुम्ही तुमची इमेज बघा कशी दिसेल, तुम्हाला उलटी इमेज दिसेल तुमची, आणि बाहेरच्या साईडला बघा तुमची इमेज तुम्हाला छोटी दिसेल. ओके, आज तुम्ही करून बघा, आपल्या घरात स्टीलचे जे चमचे असतात ना, त्याच्यावर तुम्हाला इमेज भेटू शकते. तर तो काय आहे, अंतर्वक्र आणि बहिर्वक्र. आणि आपल्या ज्या गाड्यांचे आरसे असतात, रिअर व्ह्यू मिरर्स म्हणजे काय, आपल्या गाड्यांचे जे आरसे असतात बाहेर, त्या आरशामध्ये आपल्याला इमेज कशा दिसतात, छोट्या दिसतात की मोठ्या दिसतात? इमेज कशा दिसतात? छोट्या प्रकार, बरोबर. मग तो जो आरसा असतो तो कॉन्व्हेक्स मिरर असतो. तुम्हाला आता अभ्यासात हे नाहीये कुठले मिरर्स, टाइप्स ऑफ मिरर, पण ऍज अ इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला 9th गेल्यावर ते येणारच आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. तर कोणता मिरर असतो तो कॉन्व्हेक्स मिरर. ओके,
लक्षात राहील CON कॉन्व्हेक्स. Yes, ma'am. Yes, ma'am. त्यानंतर टेलिस्कोप. टेलिस्कोप इज अ मोस्ट काय म्हणणार इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन ऑफ अ रिफ्लेक्शन. बरोबर. विदाउट रिफ्लेक्शन आपण टेलिस्कोप वापरू शकत नाही. टेलिस्कोप कशासाठी वापरतो आपण? चांदणी किंवा आकाशात जेवढे काही आहे जे काही आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण काय करतो? टेलिस्कोपचा वापर करतो. कारण टेलिस्कोप मध्ये आपल्याला खूप दूरचा आपण पाहू शकतो. चंद्र, चांदणे, तारे, ताऱ्यांचा अभ्यास करायचा असेल तर आपण कशाचा वापर करू? इव्हन दो आपल्याला ग्रहण पाहायचं असेल तर आपण काय करतो? टेलिस्कोप वापरतो. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, कर्व्ड मिरर. मगाशी मी तुम्हाला सांगितले तिथे पण कुठले मिरर्स वापरले जातात? कर्व्ड मिरर्स वापरले जातात. कर्व मिरर्स का? कारण कर्व मिरर्स मध्ये लाईट काय होते? फोकस्ड होऊ शकते. कर्व्ड असेल तर तुमचे लाईट रेज काय होतील? एका ठिकाणी फोकस होतील आणि तुमचा जो लांबचा ऑब्जेक्ट आहे, डिस्टंट ऑब्जेक्ट म्हणजे दूरचा ऑब्जेक्ट तुम्हाला मोठ्या स्वरूपात पाहायला भेटेल. म्हणून कुठले मिरर्स यूज करतात? प्लेन मिरर त्याच्यामध्ये यूज करत नाहीत. तर कुठला? कर्व्ड मिरर, जे मी तुम्हाला सांगितले. ओके, स्फेरिकल मिरर. समजलं? Yes, ma'am. कर्व मिरर का यूज करतात ते? कारण लाईट फोकस करण्यासाठी. ओके. येस मॅम. Yes, ma'am. ओके. आणि पेरिस्कोप आपण पाहिलं. यूज मल्टिपल रिफ्लेक्शन टू अलाव समवन टू सी ओव्हर और अराउंड ऑब्स्टकल. पेरिस्कोप आपण पाहिलं. काय ते मल्टिपल रिफ्लेक्शन आपल्याला भेटतं म्हणजे एका आरशातून दुसऱ्या आरशामध्ये आणि त्या मग आरशातून आपल्याला. ओके. टू सी ओव्हर और अराउंड ऑब्स्टॅकल. आजूबाजू जर आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण ते यूज करू शकतो. आणि त्यानंतर कॅलिडोस्कोप. यूज द प्रिन्सिपल ऑफ रिफ्लेक्शन क्रिएट अ कॉम्प्लेक्स अँड सिमेट्रिकल पॅटर्न्स. तुम्हाला मगाशी मी पॅटर्न दाखवले डिझाईन्सचे. सिमेट्रिकल पॅटर्न म्हणजे तुम्ही कशा प्रकारे आतमध्ये अरेंजमेंट केलेली आहे तशी तुम्हाला आतमध्ये काय भेटेल? डिझाईन पाहायला भेटेल. ओके. सिमेट्रिकल म्हणजे इथे 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 सगळीकडे तुम्हाला सेम डिझाईन पाहायला भेटेल. समजलं? प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. Yes, ma'am. Yes, ma'am. क्वेश्चन क्वेश्चन कोणता करायचा आहे? पेरिस्कोपचा क्वेश्चन करायचा आहे. कोणता? पेरिस्कोप. राईट अ शॉर्ट नोट ऑन पेरिस्कोप. Periscope. येस. Periscope. मॅम अजून काय लिहायचंय? शॉर्ट नोट लिहायची पेरिस्कोप वरची. ही जी दिलेली आहे ना पीपीटी मध्ये तीच लिहायची आहे. ओके. ओके मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, ma'am. नाव रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट म्हणजेच काय होतं? वेन आता मी तुम्हाला जे सांगितलं ते आपण एक्झाम्पल बघितलं. ही कन्सेप्ट आहे जी एखादी लाईट काय होते? एका सरफेसवर काय होते? बाउन्स होते आणि परत ती दुसऱ्या सरफेसवर जाऊन सेकंड रिफ्लेक्शन देते. त्याला बोलतात रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. जसं आपण पेरिस्कोप मध्ये बघितलं. बरोबर. आता इथून ही रेज आलेली आहे, परत इथं बाउन्स होणार, दुसऱ्यावर काय होणार? परत ती इन्सिडेंट रे म्हणून जाणार, परत दुसऱ्या तिसऱ्या सरफेसवर बाउन्स होणार. हे जे बाउन्सिंग होतं अगेन अँड अगेन द बाउन्सेस, दिस इज कॉल्ड द रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. कारण ही फर्स्ट ही रिफ्लेक्ट होते आणि परत तिचं रिफ्लेक्शन होतं ड्यू टू मिरर्स, मल्टिपल मिरर्स. त्यामुळे आपल्याला काय भेटतात? वेगवेगळ्या इमेजेस भेटतात. ओके. जे आपण बघितलं मल्टिपल रिफ्लेक्शन. सो पेरिस्कोप, टेलिस्कोप, टेलिस्कोप आणि आपलं हे कॅलिडोस्कोप हे कशाचं एक्झाम्पल आहे? रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट अँड इज ऑल्सो मल्टिपल रिफ्लेक्शन. ओके. येस मॅम. Okay. आपण न्यूमरिकल्स बघूया कारण न्यूमरिकल्स मध्ये मार्क्स द्यायचे जास्त चान्सेस असतात. ओके. सो आपण टेक्स्ट बुक मधले न्यूमरिकल्स बघू.
बघा काय दिलंय पहिला क्वेश्चन. If the reflection ray, मॅम वाचू? If the reflected ray makes an angle of 60 degree with the normal. ओके, आता काय दिलं तुम्हाला? रिफ्लेक्टेड रे दिलेला आहे. ओके, अँड व्हॉट अँगल मस्ट बी इन्सिडेंट रे मेक विथ द नॉर्मल. काय असेल उत्तर? ही तुमची नॉर्मल आहे आणि ह्याचा अँगल हा त्यांनी ऑलरेडी रिफ्लेक्टेड रे दिलेला आहे. त्याचा अँगल आहे 60 आणि तुम्हाला काढायचंय ह्या अँगलची व्हॅल्यू किती असेल. आपला फर्स्ट लॉ काय सांगतो? आता इथे तुम्हाला कोणताच फॉर्म्युला वापरायचा नाहीये, तुमच्याकडे लॉचं स्टेटमेंट आहे डिरेक्टली. ओके, सो तुम्ही काय लिहू शकता? अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रिफ्लेक्शन. काय सांगतो लॉ ऑफ रिफ्लेक्शन? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो जेवढा तुमचा रिफ्लेक्शनचा अँगल आहे तेवढाच तुमचा काय येणार आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल किती दिलाय? 60. सो डिरेक्टली तुम्ही तिथं आधी मेन्शन करायचे की अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रिफ्लेक्शन अँगल आय इज इक्वल्स टू अँगल आर and r is equals to 60 given. So I काय येणार तुमचा? अँगल ऑफ इन्सिडन्स डिरेक्टली काय येणार? 60 डिग्री. उलट पण तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. इफ द इन्सिडेंट रे मेक्स अन अँगल 60 डिग्री विथ द नॉर्मल, व्हॉट विल बी द रिफ्लेक्टेड रे? अँगल ऑफ रिफ्लेक्टेड रे असू शकतं, बरोबर? मग तेव्हा पण तुमचा आन्सर काय येईल? सेम येईल. ओके, तर तुम्हाला इथे कोणताच फॉर्म्युला वापरायचा नाहीये, फक्त तुम्हाला फर्स्ट लॉ डोक्यात राहायला पाहिजे. फर्स्ट लॉ इज अ व्हेरी व्हेरी इझी लॉ. काय आहे? रिफ्लेक्टेड अँगल ऑफ रिफ्लेक्टन्स अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. एवढं जरी स्टेटमेंट तुम्ही दिलं तरीही तुम्हाला मार्क्स भेटू शकतात. ओके, आणि हे तुम्हाला जर सायन्स घेणार असाल तर हे 12th पर्यंत तुम्हाला हा लॉ आहेच म्हणजे आहे, त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, मध्ये काय असते? नॉर्मल. हे अँगल कशा सोबत बनवतात? नॉर्मल सोबत. हे पण लक्षात ठेवा. ओके, समजलं? येस मॅम. काय मराठीत समजा. काय विचारलंय? रिफ्लेक्टेड परावर्तित किरण जो आहे तो किती अँगल बनवतो, किती कोण बनवतो? 60 अंशाचा कोण बनवतो. तर तुम्हाला अपाती किरण किती अँगल बनवेल हे विचारले. आणि रिफ्लेक्शन परावर्तनाचा जो लॉ आहे तो काय सांगतो? नियम काय सांगतो? की जेवढा अपाती किरण अँगल बनवतो, कोण बनवतो, तेवढाच परावर्तित किरण काय बनवतो? अँगल बनवतो, कोण बनवतो. मग तुम्हाला रिफ्लेक्टेड म्हणजे परावर्तित किरणाची व्हॅल्यू दिलेली आहे, अँगलची व्हॅल्यू दिलेली आहे 60 डिग्री, 60 अंश. मग तेवढीच तुमच्या अपाती किरणाच्या अँगलची किंवा कोनाची व्हॅल्यू किती असणार आहे? 60 अंश. ओके, तुम्हाला लिहिताना पहिले गिव्हन लिहायचं आहे कंपल्सरी, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला काय फाइंड करायचंय. पहिलं लिहायचंय गिव्हन, त्यानंतर लिहायचंय तुम्हाला काय काढायचंय. बघा, हाच वे तुम्ही फॉलो करायचा आहे, म्हणजे तुमचं रिप्रेझेंटेशन पेपरमध्ये प्रेझेंटेशन पण छान दिसेल. ओके, आणि तुमचं पेपरमध्ये प्रेझेंटेशन चांगलं असलं की तपासणाऱ्याला पण काय वाटतं की एखादा मार्क्स एक्स्ट्रा भेटू शकतो. त्यामुळे तुमचं पेपर प्रेझेंटेशन पण व्यवस्थित असलं पाहिजे. ओके, सो अँगल ऑफ रिफ्लेक्शन लिहायचं काय दिलंय? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आय, कारण रिफ्लेक्शन हा आर ने डिनोट करतो, इन्सिडन्स आय ने डिनोट करतो. आणि त्यानंतर सॉल्व्ह करायला जायचं. जर एखादा फॉर्म्युला असेल तर पहिले फॉर्म्युला लिहायचा. आता इथे कोणताही फॉर्म्युला आपल्याला लिहायचा नाहीये, तर आपल्याला ऑलरेडी लॉ आहे, त्यामुळे त्या लॉ वरून लॉचं स्टेटमेंट लिहायचं नाही, जस्ट मेन्शन करायचं की अँगल ऑफ अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रिफ्लेक्शन. काय लॉ आहे? तर आय इज इक्वल्स टू आर. आर दिलेली आहे 60, सो देअरफॉर अँगल आय इज इक्वल्स टू 60. ओके, समजलं? यस टीचर. Yes. Yes ma'am. पुढचं बघा काय दिलेलं आहे. इफ द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे इज 90 डिग्री. आता नॉर्मल दिलेली नाहीये त्यांनी काय दिलेलं आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन त्यांच्यामधला कोण. म्हणजे सपोज हा मी इथे घेतला आणि हा इथे काढला, म्हणजे ह्यांच्यामधला कोण किती झाला? 90 डिग्री. समजते? Yes ma'am.
सो व्हॉट आर द Yes. व्हॅल्यूज ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आता दोघांची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. सेम आता पहिले काय लिहिणार आपण, अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रेज 90 डिग्री. देअरफॉर हा काय येणार, अँगल आय प्लस अँगल आर. बरोबर, या दोघांची बेरीज येणार ना, टोटल म्हणजे इज इक्वल्स टू Yes, ma'am. 90 डिग्री. बरोबर. Yes, पण ma'am. अकॉर्डिंग टू परत लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय आहे तर आय इज इक्वल्स टू आर. जसं तुम्ही मॅथ्स मध्ये सॉल्व्ह करता, मग त्यानंतर काय होईल, आरच्या जागी आपण काय टाकलं, आय. आय प्लस आय 2i. मग एका ह्याची व्हॅल्यू किती आली, 45. सो आय ची व्हॅल्यू 45 आहे, तर ही पण काय येणार तुमची 45. आता तुम्ही हे ओरली पण सांगू शकता. बरोबर, कारण तुम्हाला माहितीये की इथे जेवढा अँगल असतो तेवढाच इथे अँगल असतो. जर त्यांनी व्हॅल्यू इथं 60 दिली असती तर आपण लगेच 30 उत्तर दिलं असतं. जर त्यांनी व्हॅल्यू 80 दिली असती तर डिरेक्टली आन्सर आपण काय दिलेलं असतं, 40. बरोबर. पण ही अशी प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे, तरच 2 मार्क्स भेटू शकतात, नाहीतर मग हाफ मार्क्स 1 मार्क्सच भेटणार. ओके, समजलं. Yes, Yes, teacher. मध्ये विचारलं तर तुम्ही ओरली सॉल्व्ह करू शकता, डिरेक्टली आन्सर देऊ शकता. बरोबर. स्कॉलरशिपच्या वगैरे एक्झाम्स असतात तुमच्या, त्याच्यामध्ये जर हे असे डिरेक्टली क्वेश्चन विचारतात, तिथे तुम्हाला स्टेप लिहायची गरज नसते, तेव्हा तुम्ही तिथे ओरली लिहू शकता. मग नेहमी लक्षात ठेवायचं तुमची व्हॅल्यू काय असते. नेहमी जर टोटल दिली असेल, नीट वाचायचं कशामधला अँगल दिलेला आहे, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे. म्हणून मी इथे डिरेक्टली, जर त्यांनी दिलं असतं इन्सिडेंट रे आणि नॉर्मल, तर मला हा अँगल कसा काढायला लागला असता, असा काढायला लागला असता. ओके, समजलं. Yes, ma'am. Yes, हो? ma'am. न्यूमरिकल्स Yes, ma'am. कोणतेही सॉल्व्ह प्रॉब्लेम न्यूमरिकल्स सॉल्व्ह करताना केअरफुली प्रत्येक लाईन तुम्ही वाचायची आहे. ओके, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, कोणता लॉ वापरायचा आहे. समजला हा क्वेश्चन. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आता इथे बघा काय दिलेलं आहे, द अँगल बिटवीन द प्लेन मिरर अँड इन्सिडेंट रे इज 35 डिग्री. व्हॉट इज द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. काय असेल, 55 degree. कसं काय. मॅम आपण त्याची डबल केली तर 55 होतात. कसं काय. 35 चे डबल 55. तुम्हाला इमेज दाखवते, थांबा. ही इमेज बघा इथे. काय दिलेलं आहे ह्याच्यामध्ये, PON बरोबर इज इक्वल्स टू QON. म्हणजे हा जो आहे इथे बघा किती दिलेला आहे, हा जो पूर्ण आहे तो काय आहे 90 डिग्री. बरोबर, आणि हा जो पूर्ण आहे तो काय आहे 90 डिग्री. दोन्ही साईडला काय येणार आहे तुमचं 90 डिग्री. समजलं. हीच इमेज असणार आहे आपली, जो क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. बरोबर, त्या क्वेश्चन साठी ही इमेज आहे. हा तुमचा प्लेन मिरर आहे, हा जो PQ आहे तो प्लेन मिरर इंडिकेट करतो, हा इन्सिडेंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे. आता आपण परत एकदा क्वेश्चन वाचूया. मी ते इमेज काढते. कारण नॉर्मल म्हणजे काय तर परपेंडिक्युलर, हे लक्षात ठेवायचं. नॉर्मल म्हणजे काय, परपेंडिक्युलर. आता क्वेश्चन काय दिलाय बघा,
अँगल बिटवीन द मिरर. आता हा जो मिरर आहे बरोबर, मिरर म्हणजे काय, खाली सरफेस जो दाखवलाय तो हा बघा, हा मिरर आहे बरोबर. हा तुमचा काय आहे, मिरर. अँगल बिटवीन द मिरर अँड काय आहे, इन्सिडेंट रे. हा तुमचा इन्सिडेंट रे, त्याच्यामधला अँगल किती आहे, 35 डिग्री बरोबर. किती आहे, 35 डिग्री बरोबर. आता तुम्ही मॅथ्स मध्ये जॉमेट्री मध्ये सॉल्व्ह करत असाल असं. येस मॅम. मॅम बरोबर. हा किती आहे, 35. हा पूर्ण अँगल किती आपण पाहिला, हा पूर्ण अँगल किती आहे, 90 डिग्री बरोबर. मग हा राहिलेला किती झाला, पूर्ण 90 आहे, त्याच्यातला हा 35 आहे. मग 90 आणि हा मग किती राहिलेला किती झाला, हा आपण काय करणार, 90 मायनस 35 काय करणार, आन्सर 55. बरोबर. हा जो आहे अँगल, नाही हा ओके. तर हा जो रिमेनिंग अँगल आहे, हा पूर्ण अँगल किती आहे तुमचा, 90 डिग्री बरोबर. Yes, ma'am. हा आहे 90 येस डिग्री मॅम. आणि हा आहे 35. आणि मग म्हणून आपल्याला काढायचा कोणता आहे, हा काढायचा आहे बरोबर. आपण काय करतो, 90 मायनस काय करणार, 90 मायनस 35 म्हणजे हा तुमचा राहिलेला अँगल भेटणार. 90 मायनस 35 किती, 55. म्हणजे तुम्हाला हे आन्सर भेटलं 55 बरोबर. मग अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो इकडे तुमचा 55 आहे, तर मग इकडे पण काय येणार, हा पण अँगल किती येणार, अँगल किती येणार, 55 बरोबर. समजलं. येस मॅम. परत एकदा Yes, क्वेश्चन पण एकदा नीट बघा. क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं आहे, नीट क्वेश्चन नीट हे करून बघा. क्वेश्चन मध्ये विचारलंय, तुमचा हा मिरर आहे, काय आहे, मिरर ओके. त्याच्यावर मी ऑलरेडी तिन्ही हे काढून ठेवते. ही आहे नॉर्मल, ही आहे रिफ्लेक्शन रे, ही आहे इन्सिडेंट रे ओके. त्यांनी दिलेलं आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन इन्सिडेंट रे आणि मिरर मधलं किती आहे, 35 डिग्री. किती आहे, 35 डिग्री. ऑलरेडी आपल्याला माहितीये, आपण नॉर्मल काढतो. नॉर्मल म्हणजे नॉर्मलचाच अर्थ काय होतो, लंब. हा जो पूर्ण हे आहे तो किती आहे, 90 डिग्री बरोबर. सो आपल्याला काढायचं काय आहे, हा काढायचा अँगल. सो तो अँगल किती येणार, 90 मायनस 35 काय येणार, 90 मायनस 35. त्यामुळे हा अँगल झाला, हा आहे 35, हा पूर्ण आहे 90. सो 90 मायनस 35 आपल्याला अँगल किती भेटला, 55. आणि हा आहे आपला अँगल ऑफ इन्सिडन्स. सो जेवढा अँगल ऑफ इन्सिडन्स असतो तेवढाच अँगल ऑफ काय येणार, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स जेवढा असतो तेवढाच अँगल ऑफ काय येतो, रिफ्लेक्शन. हा 55 आला, त्यामुळे हा पण काय येणार तुमचा 55. समजलं. येस मॅम. तुम्हाला जर व्हॅल्यू चेंज करून दिल्या तर सॉल्व्ह करता येईल. 35 च्या ऐवजी 25 असतं तर काय आन्सर लिहिलं असतं तुम्ही, 90 मायनस 25 बरोबर.
येस मॅम. येस मॅम. तुम्हाला कुठलंही जर इथे व्हॅल्यू दिली तुम्हाला काय करायचंय 90 मायनस 25 90 मायनस ती व्हॅल्यू करायची कारण नॉर्मल म्हणजेच काय तर तुमचं हा आणि जर सपोज तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही साईडला ही छोटीशी डायग्राम काढली तरी चालेल त्या डायग्रामला तुम्ही नेमिंग करू शकता इथे त्यांनी दिलंय ना लाईन पी क्यू ए ओ बरोबर ह्या ज्या व्हॅल्यू दिल्यात तुम्ही साईडला डायग्राम ड्रॉ करून त्याला नेमिंग करून गिव्हन मध्ये लिहिलं तरी चालेल ते जास्त काय होईल मोर चांगलं अजून वाटेल प्रेझेंटेशन साठी ओके समजलं येस मॅम. आणि सॉल्व करताना पण ते क्लिअर होऊन जाईल तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही ओके येस मॅम. येस मॅम. येस मॅम. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे व्हॉट अँगल what angle will be the reflected ray make with the mirror if the angle of incidence is 40 degree आता सेम फिगर फॉलो करायची आपल्याला काय दिलंय रिफ्लेक्टेड रे काढायचंय आपल्याला आणि आता इथे उलट काय दिलेलं आहे द मिरर इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स 40 डिग्री आता आपल्याला काढायचं काय बघा लक्षात घ्या त्यांनी उलटा क्वेश्चन विचारलाय हा काय विचारलंय बघा इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज 40 डिग्री ओके हा मी काढला अँगल ऑफ इन्सिडन्स दिलाय त्यांनी मिरर सोबत दिलेला नाहीये हा दिलेला आहे कुठला हा दिलेला आहे ओके आणि काढायचं काय आहे तर आपल्याला काढायचे काय बघा हा अँगल काढायचा आहे ओके रेड कलर मध्ये जो मी दाखवलाय त्यांनी मगाशी दिला होता हा आणि हा काढलेला आता उलट दिलंय हा अँगल आपल्याला काढायचे सेम फॉर्म्युला यूज करणार आहोत आपण नीट लक्ष द्या मॅम ती स्टेप फॉलो करायची ना हा इथे लक्ष द्या आता एक मिनिट हा काय तुमचा QON हा पूर्ण कितीचा आहे हा पूर्ण 90 डिग्री आहे ओके हा पूर्ण किती आहे 90 डिग्री 90 degree. आता 19 डिग्री हा किती आहे 40 डिग्री आहे हा सिंपल आहे बघा हा किती आहे 40 डिग्री म्हणजे हा पण किती असणार आहे 40 डिग्री असणार आहे अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे दिलेला आहे 40 डिग्री दिलाय बरोबर अँगल ऑफ इन्सिडन्स किती दिलाय येस मॅम. 40 डिग्री मग अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रिफ्लेक्शन हा किती येणार आहे 40 डिग्री हा किती येणार आहे 40 डिग्री 50 डिग्री हा अँगल ऑफ इन्सिडन्स 40 हा पण सेम आणि हा पण सेम बरोबर त्यामुळे हा पण किती येणार आहे 40 डिग्री आणि हा आहे 90 डिग्री सो 90 मायनस 40 किती आला 50 डिग्री सो मी रेड कलर मध्ये जो दाखवला हा वाला हा अँगल किती झाला 50 मगाशी फॉर्म्युला यूज केलेला आहे फक्त त्यांनी उलट दिलेलं आहे मगाशी आपल्याला हा दिला होता इकडचा भाग दिलेला आणि इकडचा भाग काढायचा होता आता त्यांनी इकडचा भाग दिलेला आहे आणि इकडचा भाग आपल्याला काढायचा आहे ओके उलट दिलंय त्यांनी समजलं येस मॅम Yes, ma'am. येस मॅम. हा येस त्यांनी फक्त आपल्याला काय दिलेलं आहे उलट्या प्रकारे दिलेलं आहे मगाशी त्यांनी मिरर सोबतचा अँगल दिलेला आणि
हा अँगल आपल्याला काढायचा होता आणि आता आपल्याला त्यांनी इन्सिडेंट अँगल दिलेला आहे आणि मिरर सोबतचा अँगल काढायचा आहे. ओके, समजलं? Yes, ma'am. मेन तर हे लक्षात ठेवा की हा टोटल अँगल तुमचा 90 ma'am. डिग्री असतो. मग ह्या दोघांपैकी कुठलाही त्यांनी अँगल दिला तर तुम्ही एक अँगल काढू शकता. ओके, 90 डिग्री का असतो? कारण आपण नॉर्मल म्हणजे नॉर्मलचा अर्थ असतो परपेंडिक्युलर. ओके, कोणत्याही सरफेसला आपण नॉर्मल काढतो की ऑलवेज परपेंडिक्युलर 90 डिग्री असते. बघा इथे आलेलंच आहे. मला फिल इन द ब्लँक्सचा आन्सर सांगा. द परपेंडिक्युलर टू द मिरर ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स इज कॉल्ड. आताच तुम्हाला सांगितलं मी काय. Ma'am, normal. येस, नॉर्मल. द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम अ वुडन सरफेस इज द. काय येईल? कुठलं रिफ्लेक्शन येईल? Diffuse. येस Diffuse. येस. Diffuse. द वर्किंग ऑफ कॅलिडोस्कोप इज बेस्ड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ. Multiple reflection. हा Multiplication. मल्टिपल रिफ्लेक्शन. येस. आता इथे बघा दिलेलं आहे सेम वरच आहे. इफ द अँगल बिटवीन द प्लेन मिरर अँड द इन्सिडेंट रे इज 40 डिग्री, व्हॉट आर द अँगल ऑफ इन्सिडेंट अँड रिफ्लेक्शन. तुम्ही तोंडी ओरली पण सांगू शकता. इथे दिलेलंच आहे ओरली. मग असं सेम हेच केलेलं आहे. ओके, तुम्हाला काय करायचे? लाईन ड्रॉ करायचे. ह्या 3 रेज ड्रॉ करायचे. नॉर्मल, इन्सिडेंट आणि रिफ्लेक्शन. बरोबर, दिलेला काय आहे? इन्सिडेंट रे. हा अँगल दिलेला आहे. काढायचा काय आहे? सॉरी हा दिलेला अँगल. मॅम त्याला 90 मधून 40 मायनस केल्यावर त्याचा आन्सर 50 डिग्री येतोय. येस, पण त्यांनी दिलेला कुठला आहे? हा अँगल दिलेला आहे. बरोबर, हा अँगल दिलेला आहे. आपला फाईन कुठला करायचा आहे? हे दोन फाईन करायचे. हा फाईन करायचा आहे आणि हा फाईन करायचा आहे. बरोबर, आणि आपल्याला माहितीये की हा टोटल किती असतो? 90 डिग्री. म्हणून आपण काय केलं? 90 डिग्री मायनस 40. सो तुमचा म्हणून हा काय आला? 50. ओके, 50 डिग्री. येस. सेम इथे दिलेलं आहे. इफ द अँगल बिटवीन द मिरर अँड रिफ्लेक्टेड रे. आता त्यांनी इकडचा दिलेला आहे. ओके, किती आहे? 23 डिग्री. सो 90 मायनस 23 किती? 67 डिग्री. किती येणार? 67 डिग्री. 67. ओके, फक्त लक्षात ठेवायचं काय दिलेलं आहे? मिरर आणि रिफ्लेक्टेड रे दिलंय तरच 90 मायनस करायचं. जर दोघांमधलं दिलं असेल तर 90 मायनस करायचं नाही. ओके, येस मॅम. हा, Yes, ma'am. दोघांमधलं जर दिलं असेल, इफ द अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड इन्सिडेंट रे असा जर आला असेल तर तुम्हाला ते हाफ हाफ करायचे डिरेक्टली. 90 दिलं तर 90चा हाफ करायचा, 60 दिलं 60चा हाफ करायचा. पण जर मिरर आणि इन्सिडेंट रे किंवा मिरर आणि रिफ्लेक्टेड रे त्या दोघांमधला जर कोन अँगल दिला असेल तरच तुम्हाला 90 मायनस तो कोन करायचा आहे. ओके, नीट क्वेश्चन वाचायचंय आणि लिहायचं आहे. ठीक आहे, आणि जर शेजारी तुम्ही डायग्राम काढली तर खूप सुंदर प्रेझेंटेशन पण छान होतं आणि समोरच्याला समजतं चेक करताना, पेपर चेक करताना. ओके, आणि तुम्हाला पण लिहिताना क्लिअर होऊन जातं. क्लिअर? येस मॅम. ठीक आहे, आज तुम्हाला एक्सरसाइज मधला फिल इन द ब्लँक्स करायचे आणि हे दोन्ही सॉल्व हे एक्झाम्पल करायचे. मॅम आधी सोडवले होते. सोडवले होते? ओके, हे पण झाले असतील मला वाटते सॉल्ड एक्झाम्पल. नो मॅम, सॉल्व एक्झाम्पल नव्हते. मी मॅथ्स लेक्चरला दिले होते. ओके, हे 4 सॉल्ड एक्झाम्पल करा. फर्स्ट क्वेश्चन अँड फिफ्थ क्वेश्चन दिले होते. ओके, फर्स्ट क्वेश्चन आणि फिफ्थ. ओके, फर्स्ट क्वेश्चन केलेला आहे. तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे पेरिस्कोपचा. बरोबर, पेरिस्कोपची शॉर्ट नोट लिहायची आहे. क्वेश्चन नंबर 1, राईट अ शॉर्ट नोट ऑन पेरिस्कोप. क्वेश्चन नंबर 2,
सॉल्व्ड एक्झाम्पल, हे सॉल्व्ड एक्झाम्पल लिहायचे, सॉल्व्ह करायचे, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसं अप्रोप्रिएट आन्सर लिहायचं तुम्हाला. म्हणजे गिव्हन मध्ये कसं लिहायचं, नंतर आन्सर मध्ये कसं लिहायचंय, फॉर्म्युला मध्ये कसं लिहायचंय, हे तुम्हाला आयडिया येईल. त्यासाठी ही प्रॅक्टिस करायची सॉल्व्ड एक्झाम्पलची. समजलं? करायच्या त्या. क्लिअर? Yes, ma'am. 2 क्वेश्चन क्लिअर झाले. Yes, सॉल्व्ड एक्झाम्पल केल्यानंतर क्वेश्चन नंबर 7 पण सॉल्व्ह करायचा आहे इन सेम वे. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 करायचा आहे. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन रेग्युलर अँड इरेग्युलर. इरेग्युलर म्हणजे डिफ्यूज रिफ्लेक्शन. ओके. हे दोन्ही, हे क्वेश्चन नंबर 4 करायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 तुमचा पेरिस्कोप, त्यानंतर सॉल्व्ड एक्झाम्पल, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 7. ओके. Okay, ma'am. क्लिअर? Okay, ma'am. Okay, ma'am. एनी डाऊट? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. ह्याच्यामधला क्वेश्चन नंबर 2 पण सोडवायचा आहे. कशामधला? एक्सरसाइज मधला. हो, नाही नाही, एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 2 नाही सॉल्व्ह करायचं. 7 आणि अजून कोणचा? एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 4 आणि 7. Yes, ma'am. Yes, ma'am. काय डाऊट आहे? No, ma'am. समजलाय लेसन सगळा? Yes, ma'am. रिफ्लेक्शन, परावर्तन कसं होतं डेली लाईफ मध्ये, आणि कोणी जर ट्राय केलं तर फोटो वगैरे पाठवा. कॅलिडोस्कोप कोणी बनवला तर. ओके. Yes, ma'am. Yes, ट्राय ma'am. करा कॅलिडोस्कोप. जर